माझ्यासारखा कंड उतावीळपणा करून धावत धावत जाण्याचा प्रयत्न करू नये, नाहीतर 2-4 पायऱ्यांमध्येच पर्वती तुम्हाला तुमच्या स्टॅमिनाची लायकी दाखवते. नमस्कार मंडळी, आज आपण आलोय पेशवाईच्या काळापासून पुणे शहराचं वैभव असलेल्या पर्वती या टेकडीवर. आणि ही टेकडी चढण्यासाठी आज माझ्या सोबतीला आहेत माझे पॅरागॉन बाटा कॅम्पस HRX शूज. चला तर मग चढायला सुरुवात करूया. आप्पाच्या पायरीवर पहिला पाय ठेवून प्रत्येकजण पर्वती चढायला सुरुवात करतो. बरीच लोक वजन कमी करण्यासाठी पर्वतीच्या चक्रा मारत असतात आणि थकलेल्या लोकांना रिफ्रेशमेंट म्हणून येथे वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस आपल्याला ठेवलेले आढळतील. डोक्यावर जास्त आणि पायांवर कमी ताण यावा म्हणून काही लोक चढताना सरळ आणि उतरताना उलटे देखील उतरतात. मी चढतोय म्हणून मी सरळच चढतो. चढण्याचा एकंदरीत अनुभव कमी असेल तर पर्वती चढताना हळूहळू चढावी. माझ्यासारखा कंड उतावीळपणा करून धावत धावत जाण्याचा प्रयत्न करू नये, नाहीतर 2-4 पायऱ्यांमध्येच पर्वती तुम्हाला तुमच्या स्टॅमिनाची लायकी दाखवते. 4 पायऱ्या धावून कंड जिरल्यामुळे फुफ्फुसांना थोडा आराम द्यावा या हेतूने मी थोडीशी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. काकाला वाटलं हा कोण टोपीधारी माणूस माझ्या बाजूला येऊन बसलाय, त्यामुळे काकांनी माझ्याकडे लक्ष न देण्याकडेच लक्ष दिले. स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या नावाने पर्वतीच्या पायथ्याशी एक ओपन जिम तयार करण्यात आलेली आहे. मोदी शेठ यांच्याकडून प्रेरणा घेऊन ओपन जिममध्ये मी थोडासा व्यायाम करून बघितला. हातांचे स्नायू अजूनही बळकट आहेत. स्वतःचंच वजन स्वतःच्याच खांद्यावरती उचलणे ही सुद्धा एक कला आहे. छटाकभर व्यायाम करून किलोभर घाम गळाल्यामुळे मी थोडासा आराम करण्याचा निर्णय घेतला. येथील बोर्डावर तुम्हाला पर्वतीचा इतिहास लिहिलेला आढळून येईल. इतिहासाची आवड असेल तर हा इतिहास तुम्ही नक्कीच वाचू शकता. चढणे हा अतिशय उत्कृष्ट व्यायाम प्रकार आहे. चढताना टपाटप घाम गळतो. जेवढा घाम 30 मिनिटं सपाट प्रदेशावर पळताना गळत नाही, त्याच्यापेक्षा जास्त घाम 4 मिनिटं चढताना गळतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोक सकाळच्या वेळेला पर्वती चढायला येतात. तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्याच प्रकारची लोक पर्वती चढायला येतात. मी आता पायऱ्या सोडून थोडं आडवाटेने जाऊन बघतो. आडवाट्याच्या या जंगलामध्ये बरीच कपल गळ्यात गळे घालून बसलेली असतात. पर्वतीच्या या भागातून तुम्हाला पुणे शहराचं दर्शन घडतं. विस्तृत पसरलेलं पुणे शहर बघून मन प्रसन्न होऊन जातं. पुणे शहरात पसरलेले या घरांच्या प्रचंड गर्दीमध्ये आपलंही एखादं स्वतःच्या हक्काचं घर असावं असं स्वप्न प्रत्येकजणच बघतो. तसं स्वप्न माझंही आहे. पुण्यामध्ये एखादा 2 BHK घ्यावा या उद्देशाने घरच्यांकडे मी जेव्हा 70-80 लाख रुपये मागितले, तेव्हा घरच्यांनी मला डुंगणावर लात मारून गावाबाहेर हाकलून दिलं. आधी 70-80 रुपये कमवायला शिक आणि नंतर 70-80 लाख माग, असा त्यांनी दम देखील दिला. झाडामागे बसून चुम्माचाटी करत असलेलं कपल शोधण्यासाठी मी आडवाट्याने आलो खरा, परंतु मला एकही कपल न दिसल्यामुळे माझा खरं तर मिठ्ठूच मेला. खरं तर अशा ऐतिहासिक स्थळाचं पावित्र्य प्रत्येकाने जपलं पाहिजे. येथे कपल बसतात याबद्दल कुणालाच प्रॉब्लेम नाही, परंतु प्रॉब्लेम हा आहे की ते फक्त बसत नाहीत. पर्वती टेकडीच्या एका बाजूला तुम्हाला जनता वसाहत पसरलेली आढळून येते. सैराट या चित्रपटाचं शूटिंग याच वसाहतीमध्ये झाले होते. एकीकडे झोपडपट्टी तर दुसरीकडे उंचच उंच इमारती. प्रचंड मोठी आर्थिक दरी असलेलं हे दृश्य. सारखे शर्ट घातलेल्या मित्रांच्या गराड्यातून मार्ग काढत मी परत मुख्य टेकडीकडे वळालो. या पायऱ्या नुकत्याच बांधण्यात आलेल्या आहेत. अजूनही पर्वतीवर बरंच बांधकाम नव्याने सुरू आहे. पर्वतीच्या रिडेव्हलपमेंटचे काम सध्या सुरू आहे आणि त्या अंतर्गत ही जागा नुकतीच बांधण्यात आली आहे. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी स्थापन केलेले विष्णू नारायण मंदिर आपल्याला पर्वतीवर बघायला मिळते.
थोरल्या बाजीराव पेशवांचा अश्वारूढ पुतळा नुकताच येथे उभारण्यात आला आहे. श्रीमंत रघुनाथराव पेशवे यांनी स्थापन केलेले कार्तिक स्वामी मंदिर देखील आपल्याला पर्वतीवर पाहायला मिळते. या मंदिराची स्थापना 1791 साली झाली होती. या मंदिराचा परिसर देखील अतिशय शांत आहे. या मंदिरामध्ये इतर मंदिरांच्या तुलनेत वर्दळ कमी असते. पानिपतच्या पराभवाचा धक्का सहन न झाल्यामुळे श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचे पर्वतीवर 23 जून 1761 रोजी निधन झाले. पेशवाईतील सर्व पेशव्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना येथे लिहिलेल्या आपणास आढळून येतील. पेशवाईच्या काळातील वस्तूंचे वस्तुसंग्रहालय पर्वतीवर आहे, परंतु वस्तुसंग्रहालयामध्ये फोटो आणि व्हिडिओला बंदी असल्यामुळे आतमध्ये नेमकं काय आहे हे तुम्हाला येथे येऊनच बघावं लागेल. श्रीमंत नानासाहेब पेशवे स्थापित देवदेवेश्वर मंदिरामधून वरच्या ज्या भिंती आहेत त्यावरून आपल्याला आधी पुण्याचा संपूर्ण नजारा दिसत होता, परंतु हल्ली त्या भिंतींवरती जाऊ देत नाहीत. आपण येताना मागच्या साईडने आलो, परंतु पायऱ्यांनी सरळ पर्वती चढून वर आल्यावर तुम्हाला आल्या आल्या विठ्ठल रुक्माई मंदिर लागतं. नव्यानेच पर्वतीवर एक कॅन्टीन देखील सुरू झाली आहे. तुम्हाला चहा कॉफी नाश्ता जर करायचा असेल तर तो तुम्ही येथे बसून करू शकता. सर्व पर्वती फिरून झाल्याच्या नंतर आमचा कॅमेरामन, बारीक मांड्यांचा धनी आणि मुलींमध्ये गरिबाचा कबीर सिंग म्हणून प्रसिद्ध असलेला पवनसिंग राजपूत माझी वाट बघत थांबला होता. त्याला चहा पाजण्याचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी आम्ही पर्वतीवरून काढता पाय घेतला.